नमस्कार मंडळी. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये जाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तो आपण राजाराम पूल, सिंगण रोड, दांडेकर पूल या मार्गाने दाखवणार आहोत. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण या चॅनलवरतील पुण्यामध्ये जेवढे पण मठ आहेत त्या सर्व मठांमध्ये आपण जाऊन स्वामींचं दर्शन घेणार आहोत. आता आपण सर्वप्रथम दांडेकर पूल या ठिकाणी जो मठ आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सारसबागच्या शेजारचा जो मठ आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही येऊ शकता. स्वामी जपला माता घरबुन जातू आता. मंडळी, आपलं या मठाचं दर्शन झाल्यानंतर आपण आता सारसबाग शेजारी जो मठ आहे त्या मठामध्ये आपण जाणार आहोत. त्या मठामध्ये येण्याचा जो वेळ आहे ती वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 9:30 वाजेपर्यंतची आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत हा मठ बंद राहील. आता आपण या मठामध्ये गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेणार आहोत. मठामध्ये जात असताना तुम्हाला शेजारी श्री खंडोबा मंदिरसुद्धा लागेल. तुम्ही त्याचे दर्शन घेऊ शकता. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली पादत्राणे वगैरे काढल्यानंतर पाय स्वच्छ धुवून तुम्हाला सरळ दर्शनासाठी पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आरती चालू असताना औदुंबराला प्रदक्षिणा घालू नये व डाळ गहू वाहू नये. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला 2 प्रवेशद्वार दिसतील. डाव्या बाजूने महिला प्रवेशद्वार आहे, उजव्या बाजूने पुरुष प्रवेशद्वार आहे.